बरं. बरं या शब्दात खूप अर्थ आहे. कळला तर अर्थ, नाही तर सर्व व्यर्थ. माझा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. मी रजनी लोटे. आज आपण बघणार आहोत बरं या शब्दाचे घरी काय महत्त्व असते. मला माहिती आहे सर्वांना नक्की आवडेल, तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. घरामध्ये हजबंडनी, मुलांनी किंवा इतर कोणत्याही सदस्यांनी आपल्याला काही म्हटले आणि ते आपल्याला नाही आवडले किंवा मनाला नाही पटले, तर निगेटिव्ह आन्सर देण्यापेक्षा, वाद घालण्यापेक्षा, वाद जर टाळायचा असेल तर बरं नक्की म्हणायचं, असं मला वाटतं. या विषयावर संवाद नक्की करू आपण सर्व मिळून. मला फक्त थोडा वेळ द्या. आई, बाबा, हजबंड, मुलं पण रिलॅक्स फील करतील या एका शब्दाने. डेफिनेटली मग शांततेने समजावून सांगायचे. जो काही विषय असेल त्याचे फायदे तोटे त्यांनाही पटतं. मग सर्व मार्ग अगदी कसे इझी होतात बघा. आपल्याच मनासारखे पण योग्य. थोडं समोरच्याच्या मनासारखं. मुलं पण घेतात मग सहभाग. जीवनातील सर्व कोडी एका क्षणात सुटल्यासारखी वाटायला लागतील. मी विनंती करते की प्रत्येकाने बरं या शब्दाचा वापर नक्की करून बघावा. मग पहा कसा बदल घडवून आणतो हा छोटासा शब्द. मला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं या शब्दामुळे झालेला बदल. बरं, पुढील भागात आपण एका नवीन विषयात या शब्दाचा वापर करूया. धन्यवाद.